केलं, माझ्या भावाला सांगितलं माझ्या वाटणीचं निम्म रान तू घे, आणि केस संपवलं. माझा आणि माझ्या बहिणीचं 10 वर्षापासून वाद होता एका क्षुल्लक कारणासाठी. तो वाद मी मिटवून काय केलं, माझ्या बहिणीजवळ जाऊन माझ्या बहिणीचं दर्शन घेतलं आणि तिच्याबरोबर गोड बोलू लागलो. स्वामीजी, एका दुकानदाराचं मी 10,000 रुपये देणार होतो, त्यानं मला एक वाईट शब्द बोललेला म्हणून मी त्याचं 10,000 देणारच नव्हतो. मग आता मी 7 दिवसात जाणार आहे म्हणून काय केलं, बँकेतलं सगळं पैसे काढलो आणि त्या दुकानदाराचे पैसे देऊन टाकलो. अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली. अंतःकरणामध्ये जग देव दिसू लागलं. लहानांच्या मध्ये देव दिसू लागले, मोठ्यांच्या मध्ये देव दिसू लागले. स्वामी, मी माझ्या आई वडिलांच्या पासून लांब होतो नोकरी करता, मी माझ्या आई वडिलांच्यावर बोलत नव्हतो जास्त. स्वामी, मी त्यांच्या बरोबर बोललो आणि बोलल्यानंतर त्यांनी माझ्याकडून घडलेली सगळ्या चुका माफ केल्या. ऐका, सासरवाडीमध्ये कितीही चांगलं काम करा, एक जरी काम चुकीचं झालं तर सगळ्या 100 केलेल्या कामांच्यावर पाणी फिरतं. पण माहेरामध्ये 100 चुकीची कामं करा आणि एक चांगलं काम करा. वडील काय म्हणतात, माझी राणी आहे. काय म्हणतात मुलीला, माझी राणी आहे. तसं आहे का, जगामध्ये सगळ्या चुका माफ करणारं न्यायालय म्हणजे आपलं आई आणि वडील. कितीही चुका होऊ द्या, डायरेक्ट माफी, असं एकमेव न्यायाधीश आणि न्यायालय ते म्हणजे आपलं आई वडील. स्वामीजींना कोण सांगतंय, तो मुंबईचा माणूस. माझ्या भावाबरोबर सुरू असलेली केस मी भावाला म्हटलं दे, कारण भावाभावांचं नातं कसं आहे सांगतोय का, रामायण सांगतं जे माझं आहे ते सुद्धा माझ्या भावाचं आहे, आणि महाभारत काय सांगतं, माझं आहे ते माझं आहे आणि भावाचं आहे ते सुद्धा माझंच आहे. नुसतं माझं माझं केल्यावर कौरवांचे 100 होती कौरव औषधला राहिलं नाही. पांडव 5 होते पण 5च्या 5 शाबूत. तसं नुसतं माझं माझं म्हणून काय उपयोग आहे का, नाही. माझं माझं करून कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कुणी रे वेड्या, तुझे नहे रे कोणी. अंती जाशील एकला रे प्राण्या, माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार नाही रे, नाही कुणाचे कोणी, आपलं कुणी या जगामध्ये नाही. स्वामीजींना सांगतोय, मी माझं म्हणून एवढे दिवस वागत होतो, पण अंतःकरणामध्ये प्रेमाची भावना ठेवून जे आपुलकीनं प्रत्येकाच्या बरोबर बोलत होते. नाही कुणाचे कुणी, आपलं कुणी आहे का बघा, हे बाळा इकडे बघ, आपलं कुणी नाही. आपली पत्नी आपण माझी माझी म्हणतो, कुठपर्यंत आहे, उमऱ्यापर्यंत आहे. आपले लोक भावकी आपली आहे, कुठपर्यंत आहे, स्मशानापर्यंत आहे. माझा मुलगा म्हणतो आपण, पण मुलगा कुठपर्यंत आहे, जो ज्यावेळी अग्नी दिला मुलग्याचा विषय संपला. एका गावामध्ये कथा घडली, झालं नवऱ्याचा म्हणजे मृत्यू झाला आणि त्याला नेण्यात आलं. सगळीच रडायला लागली. भावकी काय रडत नव्हती, सोडा, सगळीकडे असते तसं, पण घरातली सगळी रडायला लागली. आणि सगळी रडत असताना आता जेव्हा उचलायचा प्रसंग आला, त्याला उचलला. अगोदर कसं होतं, हुमरा लहान असायचे, बारकं हुमरा असायचे, त्याला असं मेलेल्या प्रेताला आता भावकी उचलताना काय नीट उचलत्या म्हणता, कसे बी घरात वडत नुसतं आणायचं. घरात सगळी पाहुणं मंडळी, मित्रमंडळी सगळी रडाती, शोक आवरण झाला. कोणाला प्रेमाचा माणूस होता. झालं, त्याला आणा लागली आणि हुंबऱ्यात आणताना काय झालं, की बाकी सगळी जण खाली वाकली आणि ह्यो जो
बसलेला नाही तो असाच झालं. ती बाकीची हुमरे खाली वागली आणि ह्याला वडताना काय झालं, ते हुमरा दगडाचा होता, ठाण पडत. कुणाला काय म्हणताय तुम्ही? गेल्यावर नाव घेतात काय बघा, अमका तमका नाव घेत नाही, सप्पाय त्याला मड म्हणतात बघ. हाय तर नीट बोलत नाही आणि गेल्यावर तर आधीच. आता कोणाच तरी ऍक्सिडेंट होऊन काय तर झालं तर गाडी वगैरे जर येणार असली, शीतल महाराज कुठेपर्यंत आल्यात बघा म्हणतात काय बघा, म्हणतात अजाबात म्हणत नाही. कुठेपर्यंत आलंय काय झालं, त्याला बाहेर आणताना काय झालं, ते दगडाचं काय होतं, हुमरा होता. हुमरा जोरात बडवल्यावर तो उठून बसला. मग ही रडणारी काय सगळी छानी नव्हती हो. अंतःकरणात कोण रडत असेल, जरा बायको रडत असेल, आई रडत असेल, कोण तर म्हणजे जेव्हा भावाचा असेल ते रडत असतील, पण बाकीची नुसतं रडायला मदत करणारी लय असतात. हा पै पाहुणा आल्यावर चपाती करू लागायला म्हटल्यावर शेजारी येतात काय बघा, नाही पण काय तर घरात होते नुसतं रडू लागाय म्हटल्यावर की काळी 2च्या स्वरात तर ह्या काळी 4च्या स्वरात रडायला एक नंबर झालं. त्याला बडवलं, तो जागा झाला, आनंद झाला सगळ्यांनी. का तासभर रडून बाद ह्याच्यासाठी तो जागा झाल्यावर आनंद झाला. प्रवय झालं 80-90 वर्ष झालं. कसं तर 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाल्यानंतर झाला आणि परत दवाखाना झालं. डॉक्टर घराकडे म्हटले, सगळेजण बघून झालं आणि डोळं मिटलं आणि यांचा दंगा असला होता आणि तसला होता तेव्हा नीट होता. सुंदराबाई काय बघ झालं, गेल्यानंतर सगळी आणि गोळा झाली, भावकी गोळा झाली, यांचं रडून झालं तासभर. मग आता न्यायची वेळ आली की नाही, न्यायलाच पाहिजे. ठेवून काय करायचं, वास मारतय. मेलेलं म्हस असू द्या 3-4 दिवस वास मारत नाही, 4थ्या दिवशी वास मारते. कोण? म्हसाड. कुठलंही प्राणी असू द्या, उंदीर जरी मरू द्या, 2-3 दिवसानं वास मारते. पण हे गेलं की 3 तासानंतर मारते वास, बसू देत नाही. म्हणतात नाकात ते काय घातलं, कापूस, नाकात कापूस, कानात कापूस घालतात आणि घरात सगळे असं रडायचं. आता वास येत नसतं तरी बी उगाच घ्यायचं. मग ते देवानं ते मास्कच तयार करून दिलं बाबा. वेळ आली मास्क घालून काय रडायला लागत नाही, काय नाही. झालं, गेला तो 1 वर्ष खाऊन बंद झालं. आता उचलणार भावकी तोपर्यंत काय झालं, उचलली त्यावेळी ही रडणारी काय म्हणतात, तपून न्या खुमराला. तुम्ही काय म्हणतात, जपून न्या उमरा लागल आणि उठून बस. सांगायचा उद्देश काय नाही, कोणी नाही तर फक्त भगवंतच आपल्याला तारणार आहे. तेव्हा आनंद असू तर रडायचा असू आनंद असू. जगातलं एकमेव न्यायालय म्हणजे आई वडील. आई वडिलांनी प्रत्येक चुका माफ करू द्या. एखाद्या आईला समजू द्या, बाई तुझा मुलगा दारू पिलाय, ती काय म्हणते, पिणारच नाही. कोण म्हणते? आई म्हणत्या. पिलेलं दिसू द्या, काय म्हणत्या, संगतीनं पिला असं. खरं मान्य करत नाही माझं पोरग दारू पिलं म्हणून. आईचं न्यायालय सांगतो ऐका. आई एकमेव न्यायालय असं आहे, सांगा तिला तुमचं पोरग दारू पिलंय, पिणारच नाही म्हणते. आणि पिलेलं दिसू द्या, संगतीनं पिला असेल. आणि एखाद्या वेळेला गटरीच्या कडेला पडलेलं तेच पोरग असू द्या,
आई म्हणणार नाही माझ्या पोरानं दारू पिला, काय म्हणत, परत पिणार नाही, परत पिणार नाही. सगळ्या चुका माफ करणारे आई वडील आहे, त्यांचा सांभाळ गोड प्रकारे करा बाळांनो. ऐका, तसं त्या स्वामी महाराजांना सुद्धा, आता मी आस्था अभंगावर आलो बघा. तुम्ही संत मायबाप कृपावंत, खरं लगेच थांबणार आता. आता काय आमच्या आई असं मांडी घालून असं मांडी उचलली आमच्या ताई. तुम्हाला बसून चालते का? मी जर तसं बसलो तर माझंही तुमच्यासारखंच आहे. माझी मांडी दुखायला लागली, आता मी थांबणार आहे. असू द्या, नाही कारण हे साथच देत नाही का, सगळं आहे बघा. मस्त महाराज तुम्ही म्हणालाय स्वामी समर्थ म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, आम्हाला त्रास व्हायला. झालं, तुम्ही संत मायबाप. ऐका, आई वडिलांची एवढी पुण्य आहे. त्या स्वामी समर्थांनी विचारलं तू 7 दिवसात काय काय केलंस, त्याने उत्तर दिलं मी सगळ्यांच्याकडे अंतःकरणपूर्ण पाहत होतो. त्यावेळी स्वामीजीने उत्तर दिलं, ऐका तुम्ही प्रत्येक जण सुद्धा 7 दिवसात जायचं आहे, पण मीपणा कशासाठी? ज्यावेळी अंतःकरणातला मीपणा निघून जाईल त्यावेळी ऐका उत्तर स्वामीजींचं, अरे तू नाहीस, तू म्हणजे मी आहे. आपण मंदिरामध्ये जातो, काय म्हणतो, देवदर्शनला चाललोय आणि भगवंताजवळ गेल्यावर काय करतो, डोळे झाकून घेतो. इकडे गावाला काय सांगून गेलं असतं, देवदर्शनला, देवाला पाहायला, आणि देवाजवळ गेल्यावर देव म्हणतोय गाव सगळं सांगून आलंय, देवाला चाललोय, इथं बघ की मला उभारलं, इथं देवाजवळ ह्यो डोळं मिळतोय. ऐका, ती भावना कुठल्या प्रकारची असत्या. देवाजवळ गेल्यानंतर देवाचं दर्शन घेताना देवाला एक सांगायचं असतं, जे तू आहेस ते मी आहे. कारण ज्यावेळी आपण देवाचं दर्शन घेतो त्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये पूर्ण अंतःकरण स्वच्छ असते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. ज्यावेळी अंतःकरणातलं काम क्रोध निघून गेलं तर देव आतमध्ये येतो. पण आपल्या अंतःकरणात जर काम क्रोध असलं तर देव आत येणार. साधं आपल्या घरामध्ये गेल्यावर विस्कटून पडलेलं असू द्या, लगे आपण बायकोला म्हणतो हे केलं नाही ते केलं नाही, जरा स्वच्छ ठेव की, म्हणतो का नाही? पण स्वच्छ करणारा एक लहान वस्तू असते बघा, त्याचं नाव काय, साळुता, झाडू. लहानच गोष्ट असते, आपल्याकडनं लहान चुका होत असतात आणि त्या लहान चुकावरच आपल्याला हे अंतःकरण स्वच्छ करायचं असते. ते लहान, एखादी लहान गोष्ट असते ती मोठी होऊन बसते. समुद्र मोठा असतोय, समुद्र मोठा आहे, जहाजही मोठा आहे, पण लहानसं छिद्र त्या जहाजाला नाश करत असते. तसं आपल्याकडून घडलेली लहान जरी चूक असली ते आपलं नाश करू शकत्या. पण भगवंताजवळ गेल्यानंतर आपलं अंतःकरण पूर्ण स्वच्छ असते. मग त्यावेळी स्वामी काय म्हणतात, तू 7 दिवसामध्ये जसा राहिलास त्या 7 दिवसामध्ये तू नाही राहिलास, तू म्हणजे स्वामी झालास आणि मी म्हणजे तू, आणि तू म्हणजे मी देव पहायासे गेलो, देव होऊन या आलो. तसं तुम्ही आम्ही सुद्धा काय करायचंय. आता स्वामीजींची कथा फक्त सांगायचं होतं मला, एक 10-12 दृष्टांत, त्यातलं फक्त मी लक्ष्मणाचं एक सांगितलं आणि मुंबईवाल्याचं एक सांगितलं, दोघांचं सांगितलं. जाऊ दे की पुढच्या वर्षी बाकीचं. सगळ्या गोळ्या एकदम दिल्यावर रिॲक्शन येते, बरोबर ना? 2-2 गोळ्या जाऊ दे, जरा ऑपरेशन झालं की 4 गोळ्या, 10 गोळ्या खाऊ शकेल का आपण? नाही. तसं स्वामीजींचा जन्मकाळी झाला आणि 2 दृष्टांत झालं. परत काय, मालोजी राजेंचं असू द्या किंवा चोळाप्पाचं असू द्या, सुंदराबाईचं असू द्या, लाख्याचं असू द्या, अजून 10 जणांचे दृष्टांत जरी आणि कवात्र आलो तर सांगतो. कारण आता मांडे दुखायला लागले का? होय, एक पाय लांबडं भाज्यात थांबायचं आहे. 9:30 चालू झाले, 12 वाजले तरी पण तुम्ही 2.5 तास बसलायचा, भारी आहे. कारण तुम्ही नाही, मी आधीच सांगितलं, तुम्ही तुमच्या आवडीने इथं आला नाही, तुम्ही कुणाच्या आवडीनं आलाय, स्वामीजींच्या आवडीनं. देवाला तुम्ही आवडता म्हणून देवाने तुम्हाला इथं घेऊन आलंय. नाहीतर मग झोप तिथंच थांब, तू नको
तुम्ही देवाला आवडता आणि देव भरपूर जणांना आवडतोय. बस आपल्याला थांबायचं आहे. परत काय अभंगावर या. महाराज तुम्ही सांगताय आई वडील मोठा आहे, आई वडील मोठा आहे. आई वडील मोठे आहेत, पण आई वडिलांच्या पेक्षा स्वामी समर्थ किंवा संत महात्मे कसे मोठे आहेत. तुम्ही संत मायबाप, आई वडिलांचं कसं असतंय, आपलं ते बाळ पुढचं पाठ आहे तुम्हाला आता म्हणतात काय बघा, आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं मनातल्या मनात चालते. पण स्वामीजींचं असं नाही. कुणी या कसाही या, पंढरपूरला जावा, कोणत्याही जातीचा या, कोणत्याही धर्माचा या, कसाही या, खट नट यावे, शुद्ध होऊन जावे. तसं संतांच्या जवळ गेल्यानंतर संतांच्या दरबारामध्ये प्रत्येक जण समान आहे. म्हणून महाराज काय म्हणतात, तुम्ही संत मायबाप म्हणजे संत काय, आई आहेत आणि वडील आहेत. आई वडील दोघं एकत्र असू शकत नाही. आईचं राहणीमान वेगळं, वडिलांचं राहणीमान वेगळं. आईचं खाणं पिणं वेगळं, वडिलांचं खाणं पिणं वेगळं. आईचं चालणं वेगळं, आईचं राहणीमान वेगळं. सगळं वेगळं वेगळं असतंय. पण हे तर तुम्ही म्हणताय कसं, तुम्ही संत मायबाप एकत्र कसं असतात ते पुढच्या वर्षी. कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा. त्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे आज मला या ठिकाणी प्रवचन करण्याचा योग आला.